हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचे माझ्या न्यू ब्लॉगमध्ये नीलू लाईफस्टाईल या चॅनलवरती। तर आशा करते की तुम्ही स्वस्त मस्त आणि आनंदी असणार। तर मित्रांनो, असेच आनंदी आणि मजेत राहा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करत राहा। तर तुम्ही बघू शकता इथे हस्बंड आणि माझा भाऊ झोपलेला आहे। तर मी लाईट ऑन केलेला होता, तो बंद केलेला आहे जेणेकरून त्यांना डिस्टर्ब व्हायला नको। तर इथे कपडे वाळू घातलेले होते रात्री, तर ते बघत आहे की वाळलेले आहे किंवा नाही, कारण पाण्याचा मोसम खूप झालेला होता म्हणून म्हटलं काढून घ्याव आणि दोरीवरती टाकून द्याव। तर इथे अंधार होता, तर बघू शकता हस्बंड किती निवांत झोपलेले आहे। वाटत आहे का तुम्हाला की उठल्यानंतर माझ्यासोबत ते वाद घालणार आहे म्हणून? नाही ना, तर झोपेत आहेत म्हणून काही वाटलं नाही। तर मी सुद्धा लाईट ऑफच ठेवला की जेणेकरून दोघांना पण डिस्टर्ब व्हायला नको, कारण कामावरती पण असतात। तर इथे हस्बंड उठलेले आहे आणि आमचं इथे वाद चालू होता कशावरून ते मी समोर तुम्हाला सांगणारच। तर बघू शकता कसे गुस्स्यामध्ये माझ्याकडे बघत आहे, तरी पण मी मजाकवरच नेत होते जेणेकरून वाद व्हायला नको। तर माहिती नाही नेहमी असंच का बरं होते, मी सिरियसली घेत नाही परंतु ते प्रत्येक गोष्ट सिरियसली घेत असतात। तर इथे आमचं हेच डिस्कस चालू होतं। तर याच म्हणजे काही गोष्टीवरून आमचा वाद झाला, तर ते मी समोर तुम्हाला सांगणारच आहे। थंबनेलवरून तुम्हाला समजलेलंच असेल की कशावरून झालेलं आहे म्हणून। तर तुम्ही समोर बघाच की नंतर काय मी सांगते, ठीक आहे? तर बघू शकता नंतर मी कॅमेरा वगैरे इथे ऑफ केलेला आहे, कारण आमचं म्हणजे थोडं वाद झाला त्या कारणास्तव मग मी मोबाईल खाली ठेवलेला होता, त्याच्यामुळे शूट काही झालेलं नाही, परंतु पूर्ण ब्लॅकआउट झालेलं आहे। तर ते काही मी क्रॉप केलेलं नाही किंवा काटलेलं नाही, तर ते याच्यामध्येच आलेलं आहे। तर मी सकाळी उठल्यानंतर स्वयंपाक वगैरे केला मित्रांनो आधी, त्याच्यानंतर टॅबलेट खायची होती आणि नाश्ता केला। तर बघू शकता इथे नंतर मला थोडा विचार येत होता, म्हणजे बघू शकता थोडं मी अपसेट झालेले आहे की हस्बंड असं का बरं बोलले, म्हणजेच असं काय कारण आहे की त्यांच्यामध्ये म्हणजे ते असे म्हणत असतात, ठीक आहे? काय ते थंबनेलवरून तुम्हाला समजेलच। तर म्हणून थोडं मी अपसेट झाले आणि मग झोपले, कारण इथे तर हॅलो मित्रांनो, आज काही मी जास्त शूट केलेलं नाही आहे, तुम्ही बघितलेलं आहे। तर काही गोष्टीवरून माझ्या हस्बंडसोबत वाद झालेला आहे, तर ते काही म्हणजे असं नाही, ते व्यवस्थित होऊन जाईल। तर तुम्ही बघू शकता मी स्कार्फ वगैरे अजूनही बांधलेला आहे आणि मी जास्त शूट केलेलं नाही सकाळी, पण कामं वगैरे केलेत तरी पण, कारण एवढी थंडी आहे ना, एवढा गारवा आहे सकाळपासनं की सांगू शकत नाही। तर मी आत्ता दुपारचे वाजत आहे 3:30, ठीक आहे? म्हणजेच शनिवारची 3:30, ठीक आहे? तर मी आतापर्यंत बेडवरतीच होती सकाळपासनं। बघू शकता आज मी अंघोळ वगैरे काही केलेली नाही, कारण थंडीमुळे माझे हातपाय एवढे दुखतात की काय सांगू, मला खूप जास्त त्रास होत असतो। त्यामुळे तुम्ही बघू शकता मी ब्लँकेट घेऊनच आहे आज, आणि मी जेवण वगैरे अजूनही केलेलं नव्हतं। तर आता मी एक चपाती वगैरे खाल्लेली आहे। मग सकाळी स्वयंपाक वगैरे केला, कामं वगैरे केले, आणि ते शूट काही मी आज केलेलं नाही। तर म्हणजे मला थोडं ताप आल्यासारखंही वाटत आहे, माहिती नाही काय चालू आहे, हिवाळा लागला आहे, पावसाळा की उन्हाळा काही समजत नाही। परंतु मी जेव्हापासून आले ना, आता मी मागच्या नोव्हेंबरमध्ये आलेली होती, तेव्हा तर काहीच थंडी नव्हती इथे, ठीक आहे? तर यावेळेस म्हणजे यावर्षी मी बघत आहे की आता नोव्हेंबर चालू आहे, मागच्याच नोव्हेंबरमध्ये मी आलेली होती, तर तेव्हा काहीही वाटत नव्हतं आणि एवढी थंडी पण नव्हती। तर यावेळेस म्हणजे नुसती वातावरण असं म्हणजे बादल बादल वगैरे होतं, परंतु ऊन वगैरे, परंतु थंडी वगैरे काहीही नव्हती। फक्त पाऊस यायचा तरी काही थंडी वाटायची नाही, गरमीच होत होती, आणि आत्तापर्यंत गरमीच झालेली होती, म्हणजे आहे। आताच कालपासनं थोडं गारवा वाटला, थंडी वगैरे वाटली, आणि आज तर सकाळपासून बापरे एवढा पावसाचा मोसम आहे की मी तुम्हाला दाखवतेच थोड्या वेळाने। एवढा पावसाचा मोसम आहे की पूर्ण म्हणजे अंधारल्यासारखं झालेलं आहे, असं वाटत आहे की आता पाऊस येईल, आता पाऊस येईल, आणि थंडी तर एवढी आहे की काय सांगू, ठीक आहे? मी जॅकेट वगैरे घातले नाही, परंतु मी आज आतापर्यंत झोपलेच होते, केस वगैरे काहीही केलेलं नाही, आंघोळ वगैरे काहीही केलेली नाही। तर बघू शकता सगळे जॉबला गेलेले आहे,
आणि आता संगीतसाठी टिफिन वगैरे केला तर तो म्हटला टिफिन आज नेत नाही, तर होऊ शकते तिथेच वगैरे तो जेवण करेल. तर थंडीमुळे मला खूप जास्त त्रास होत असतो, त्यामुळे मी आज अंघोळ काही केलेली नाही आणि शूटसुद्धा जास्त केलेलं नाही. तर हजबंडसोबत याच्यासाठी वाद झालेला आहे की हस्बैंड म्हणत आहेत की वीडियो में मुझे मत दिखाओ, ठीक आहे, तुम अपना व्हिडिओ बनाव. माहीत नाही काय प्रॉब्लेम आहे त्यांचा, कोणाला दिसायचं नाही की काय, की आणखी काय, आणखी नजरचा प्रॉब्लेम माहिती नाही, काय आहे प्रॉब्लेम काहीही माहिती नाही. तर चला, असं कोणाला जबरदस्ती करण्यात काहीही इश्यू नाही. तर आपण आपलाच बनवायला काही हरकत नाही, ठीक आहे. कोणाला जबरदस्ती करण्यात काहीही अर्थ नाही, ठीक आहे. कशाला फालतू वाद घालायचे, कशाला फालतू गोष्टी ते वाद वाढवायचा, नाही का. तर आता मी तुम्हाला दाखवते वातावरण. बघू शकता तुम्ही, खूप थंडी वाटत आहे आणि माझं डोकं पण दुखत आहे थंडीमुळे. तर तुम्ही बघा, तुम्हाला दिसत असेल किती, असं तर दिसत नाही, बॅक कॅमेऱ्याने मला तुम्हाला दाखवावं लागेल. बघा, पूर्ण वातावरण एवढं थंडगार झालेले आहे. काल कपडे धुतलेले होते ते वाढायचेच आहे अजूनपर्यंत, तरी ते साऊंडचा इश्यू आहे मित्रांनो, थोडं सांभाळून घ्या. तर आता तुम्हाला दाखवते मी की वातावरण कसं आहे. तर हे बघा मित्रांनो, किती आभाळ असं आहे सकाळपासनं, पूर्ण असं वाटत आहे की पाऊस आहे की काय. तसंही आज बँगलोरमध्ये पाऊस सांगितलेला होता सकाळपासनं, तर अजूनपर्यंत आलेला तर नाही, पण काही खरं नाही, असंच आहे. आज थोडी पण ऊन निघालेली नाही. बघू शकता आभाळ कसं चालत आहे, बघताय ना.